स्वतःचं काम सोडून तू इथे काय करतेस? डॉक्टरांनी बोलवलं होतं मदतीला. डॉक्टरांनी? हो. आणि काय ग, तू रमावतीची का नागपूरची? मी नागपूरची. का? ठीक आहे, चल चल कामाला लाग. हो हो. अरे या करणाऱ्या तोंड विस्कडायला काय झालं? एवढ्या कसल्या उकळ्या फुटतायत? मला तुमचे असलं फिरणं बघून राघोबा शेठच्या शब्दांची आठवण झाली. काय म्हणलं तू नालायक? राघोबा शेठ काय म्हणायचे, जर का कधी नरसिंह साहेब वाचले ते म्हणायचे तर परशु शेठचं काही खरं नाही. त्यांना एकतर हातपाय तोडून नवसाईच्या देवळा पुढे भीक मागायला तरी बसवतील, नाही तर मग त्या वाकणीच्या घरी धुणं भांड्याला तरी लावतील. अरे नालायका, रागाला काय अक्कल आहे काय? तेच म्हणायचे. त्याला म्हणून असा विचार करून बघ, नरसिंह जर मेला तर आपले सोन्या चांदीचे दिवस येतील. वाचला या मायला शंभू महादेवा. कोण चांगलं येऊन दे रे, बातमी चांगली येऊन दे. जर का वाईट बातमी आली तुझं काय खरं नाही. बोल ग माझी राणी. काय झालं? कुठे जाऊ आता? वनिताबाई तुम्ही इथे कसं काय? तुम्ही घरी येऊन गेलात मध्यंतरी, कळलं मला, पण आपली भेट नाही होऊ शकली. हो म्हणजे आत्याबाई साहेबांनी बोलवलं होतं मला शाळेच्या कामासाठी, म्हणून आले होते. हो. इथे काय काम काढलं? साहेबांना पाहण्यासाठी आले होते. पण भेटच झाली नाही. हो झाली. सगळे माझ्या घरचे तुम्हाला भेटायला आले. ही अमृता, माझी सगळ्यात जवळची मैत्रीण. हाय. माझ्या बाबांना नवीन आयुष्य दिल्याबद्दल थँक्स. आणि मी नरसिंहाची आत्या. नमस्कार. आणि तुझी कर्जदार. या आयुष्यात तरी तू केलेले उपकार आम्ही नाही फेडू शकणार. प्लीज आत्याबाई, मला लाजवू नका. तुमच्या सगळ्यांचा विश्वास होता म्हणून माझ्या हातून एवढं मोठं ऑपरेशन पार पडलं. दिगे, जर का दादा वाचला तर माझं काय कर नाही. असा कुठंतरी गायब करेल, यमदेव रेड्यावर बसून आला तरी शोधू शकणार नाही तो. परशु शेठ, इथं ऐकलंय की वाकणीसांनी त्या यमदेवाला आणि त्याच्या रेड्याला बी मॅनेज केलाय. वाकणीसाच्या मनात नाही तोवर तो तुम्हाला मरू पण देणार नाही. महिला आता एकच शेवटचा पर्याय, सुमित्रा. मिस्टर किल्लेदार आता शुद्धीवर आलेत. तुम्ही सगळेजण त्यांना भेटू शकता, पण फक्त 5 मिनिटं. लहानपणापासून माझं असं आहे ना, त्याचा लय प्रेमळ माणूस आहे मी. पण अचानक माझ्यामध्ये एकदम राक्षस संचारतो आणि एकदम विकृत माणसासारखा वागायला लागतो. काय कळत नाही. आता तू पण बघितलं की नाही, गेले काही दिवस तुझ्या सगळं किती घाणेरड्या पद्धतीने वागलोय मी. किती त्रास दिलाय तुला मी, है की नाही? मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? काय नाही, प्रेमाने वागायचं ठरवलंय. तुमच्यात हा बदल झालाय म्हणजे भाऊजी शुद्धीत आलेत वाटतं.